काही नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. निवडणूक होतीये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, काय तुमच्याकडे कोणाचा बोलबाला आहे? आमच्या इकडे 4-0 राष्ट्रवादी. मी कट्टर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. जेव्हापासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यापासून मी कट्टर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्या प्रभागामध्ये 4-0 केल्याशिवाय मी थांबणारच नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे. काय ह्या प्रभागामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादीचीच सत्ता होती, यावेळेस पुन्हा आम्ही खिचून आणणार. ते 4-0 केल्याशिवाय राहणार नाही, हे आमचे वचन आहे तुम्हाला. पण ते तर म्हणतायत 125 जागा येणार आमच्या. 125 आलं. आमच्या राष्ट्रवादी पक्षावाल्यांनीच 1 कोटीची पैंज लावलेली आहे. राष्ट्रवादीच्या पक्षाचा उमेदवारच आहे प्रभाग क्रमांक 1 मधला विकास साने, त्यांनी पैंज लावलेली आहे. जर 125 सीट आली तर 1 कोटी रुपये त्यांनी चेक दिलेला आहे लिहून, काय विडा उचललेला आहे. त्यामुळे तसं होणार नाही, असं होणारच नाही. मग काय पैंज हरतील का जिंकतील? समोरच्याने तो हरणार, समोरचा ज्यांनी विडा उचललाय समोरच्या वाल्याने, असं होणारच नाही. ते कामे झालेले नाही, त्यांनी फक्त आपले खलगे भरलेले आहे. काय रस्ते झाले नाही, काय नाही. इकडं तिकडं सगळे घाण गुण. प्रशासन त्यांच्या प्रशासन दाबले जाते त्यांच्या याच्या पुढे. काय तेव्हा प्रशासन ना त्यांच्या पुढे काम करायचं म्हणलं तरी त्यांना घाबरून काम थांबलं जाते. काय त्यांचा वरून दबदबा येतोय, तो घाबरून महापौर घाबरून त्याने ते हे केलेले सगळे फुटेज सगळे डिलीट करून टाकले. हे असं चालत नाही. त्याचा नियमाने बाद व्हायला पाहिजे होता, त्याचा उमेदवारी बाद व्हायला पाहिजे होते. आणि त्या प्रभागामधला जो उमेदवार होता तो बिनविरोध निवडून यायला पाहिजे होता. काय पालिकेवर कोणाची सत्ता येईल? राष्ट्रवादीचीच. काय कारण? कारण राष्ट्रवादीचं काम आहे. अजित पवार सगळे रस्ते डीपी पहिल्यापासून जे उड्डाण पूल केले, गार्डन केले, हे सगळं अजित पवारच्या सानिध्यातच झालेले आहे सगळे. पण हे फक्त आयत्या पिठावर रेगा वाढतात. सगळं काम त्यांनीच केलेलं आहे अजित पवारनी ज्यावेळेस त्यांची सत्ता होती.